पुढची एक महत्त्वाची अपडेट राज्यामध्ये सुरू असलेल्या एमबीबीएसच्या परीक्षांचे 4ही पेपर फुटल्याच्या तक्रारींमुळे ऐनवेळी पेपर बदलावे लागले। काही ठिकाणी पुनर्परीक्षा घेण्याची वेळ आली। फार्माकोलॉजी आणि पॅथॉलॉजीच्या प्रश्नपत्रिकांच्या दोनही भागांमध्ये हा प्रकार घडल्यामुळे परीक्षा अर्धा ते पाऊण तास उशिरा सुरू झाल्या। या गोंधळांचा विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। या घटनांच्या बाबतीत म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आणि गुन्हे शाखेत आरोग्य विद्यापीठाने तक्रार दाखल केली आहे। 2 डिसेंबरला फर्स्ट फार्माकोलॉजीचा पेपर होता। तो पेपर व्यवस्थित पार पडला। त्याच्यानंतर आम्हाला 3 तारखेला सकाळी ऑनरेबल व्हीसी मॅडमच्या ऑफिसमधून ईमेल आलाय की व्हॉट्सॲप ग्रुपचा एक स्क्रीनशॉट पाठवलेले आहे आणि त्याच्यामध्ये की फार्माकोलॉजी 1चा पेपर हा लीक झालेला आहे असं आपल्याला त्यांचा मेसेज आला। माननीय कुलगुरू महोदयांशी चर्चा केली। त्याच्यानंतर मग आम्ही तातडीची आमची जी परीक्षा मंडळ आहे, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन म्हणतो, त्याची आम्ही बैठक बोलावली। ही जो फार्माकोलॉजीचा 1 पेपर आहे तो 19 तारखेला परत घेण्यात यावं हे पण त्यामध्ये सांगितलं।